तुमच्या माहितीसाठी जर तुमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये भाऊ किंवा इतर वारसदार तुमचा हक्काचा हिस्सा देत नसेल किंवा मग ही जमीन माझीच आहे असं म्हणून तुम्हाला डावललं जात असेल, मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की कायदा पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे. सगळ्यात अगोदर वडिलोपार्जित सामायिक जमिनीमध्ये सगळ्या वारसांचा समान हक्क असतो. कुणीही एकटा त्यावर मालकीचा हक्क सांगू शकत नाही. जर समोपचाराने प्रश्न सुटत नसेल तर पहिली पायरी काय? तुमच्या एखाद्या अनुभवी वकिलांमार्फत समोरच्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस, लीगल नोटीस पाठवायची. या नोटिसीमध्ये तुमच्या हक्काच्या हिश्श्याची अधिकृत मागणी तुम्ही करायची. बऱ्याचदा असं होतं, नोटिसांमुळे समोरची व्यक्ती चर्चेला तयार होते, पण जर नोटीस देऊन सुद्धा काही फरक पडत नसेल तर तुम्ही दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये वाटप दावा, पार्टिशन सूट दाखल करू शकता. कोर्टामध्ये तुमच्या जमिनीची सगळी कागदपत्र तपासली जातात आणि त्यानंतर कोर्टाच्या आदेशांनुसार सरकारी मोजणी केली जाते आणि जमिनीचा कायदेशीर वाटणी म्हणजे पार्टिशन ऑफ प्रॉपर्टी करून तुम्हाला तुमच्या हक्काचा हिस्सा सुद्धा मिळवून दिला जातो. हक्कासाठी लढणं हा तुमचा कायदेशीर अधिकार आहेच. जमीन सामायिक असेल तर ती हडप करणं इतकं सोपं नाहीये. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की माहिती अभावी अनेक जण आपला हक्क गमावून बसतात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.